Welcome all. Third lecture, जनरल सोल्युशन. जनरल सोल्युशन स्टार्ट करायच्या अगोदर आपल्याला काय केलं पाहिजे, आपल्याला हे फॉर्म्युले जे आहेत हे फॉर्म्युले तुमच्यासमोर इथं स्क्रीनवर दिसतीलच बघा. एक एक फॉर्म्युला मी तुम्हाला डिक्टेट करतो. या ठिकाणी ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आणि या ठिकाणी जनरल सोल्युशन असे मी तुम्हाला हे 6 फॉर्म्युले देतो आहे बघा. स्टार्ट करू आपण. साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा असं जर असेल, साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा असं जर असेल तुमच्या क्वेश्चनमध्ये, तर तुम्ही त्यासाठी जनरल सोल्युशन कसं लिहिणार. थिटा इज इक्वल टू एन पाय प्लस -1 रेश टू एन अल्फा असं तुम्ही लिहायचं आहे. हां, आणि नेक्स्टला तुम्ही प्रत्येक इक्वेशनच्या वेळेला तुम्ही काय लिहायचं आहे, एन बिलॉंग्स टू झेड. एन आणि झेड हे काय आहेत, तर इंटीजर आहेत. साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा, कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा, आणि त्याचा हा फॉर्म्युला 2n पाय प्लस मायनस अल्फा. नंतर टॅन थिटा इज इक्वल टू टॅन अल्फा आणि थिटा इज इक्वल टू n पाय प्लस अल्फा. हे पहिले 3 फॉर्म्युले आलं लक्षात. हे पहिले 3 फॉर्म्युले जे सिम्पल आहेत आलं लक्षात. त्याच्यानंतर पुढचे जे फॉर्म्युले आहेत ते स्क्वेअरमध्ये आपल्याला हे जे अँगल आहे ते स्क्वेअरमध्ये अँगल आपल्याला मिळतील. साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा. त्याच्यानंतर त्याचा हा फॉर्म्युला थिटा इज इक्वल टू एन पाय प्लस ऑर मायनस अल्फा. हां, या ठिकाणी तुम्हाला हे जे 6 फॉर्म्युले आहेत हे 6 फॉर्म्युल्यांचा यूज करून तुम्हाला काय काय करायचे आहे, हे सगळे एक्झाम्पल जनरल सोल्युशनची ही जी सोडवायची आहे. इफ यू स्टडी हार्ड फॉर ऑन दिस फॉर्म्युलेज, यू स्टडी हार्ड ऑन दिस फॉर्म्युलेज, यू शुड सॉल्व दिस टाईप ऑफ एक्झाम्पल इन युअर एक्झामिनेशन. नेक्स्ट आता या टाईपचं एक्झाम्पल जर पेपरला आलं तर कसं सोडवायचं, एकदम सिम्पल लॉजिक आहे बघा. या ठिकाणी एक्झाम्पल फर्स्ट साइन थिटा इज इक्वल टू √3/2. आता साइन थिटा इज इक्वल टू √3/2 हे कधी असतं, त्याचा डिग्री रेडियन काय, डिग्री काय असते तर 60 डिग्री असते. 60 डिग्री म्हणजेच काय, π/3 आलं लक्षात. मग साइन थिटा इज इक्वल टू साइन π/3 म्हणजे हा काय झाला आपला π/3 अल्फा झाला. हां, मग त्याच्या खाली काय लिहायचं, सिन्स साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा इम्प्लाइज थिटा इज इक्वल टू n पाय प्लस -1 रेश टू n अल्फा. आलं लक्षात. हे इक्वेशन लिहायचं. हे इक्वेशन कुठल्या कसं घेतलं आपण, तर त्या चार्टप्रमाणे ते घेतलेलं आहे. मग नेक्स्टला आपण काय लिहायचं आन्सर त्याचं, तर थिटा इज इक्वल टू n पाय प्लस -1 रेश टू n आणि इथं अल्फाची व्हॅल्यू टाकायची π/3. या अशा टाईपनं तुम्ही ही जी एक्झाम्पल आहेत ती सॉल्व करायची आहे. आलं लक्षात. हे तुम्हाला सपोज फॉर एक्झाम्पल दिलं होतं, मी एक्झाम्पलमधलं घेतलेलं नव्हतं. तर ही जे फॉर्म्युले आहेत हे फॉर्म्युले तुम्ही व्यवस्थित पाठ करा. आलं लक्षात. ओके, आता आपण एक्झाम्पल कशा टाईपचे असतात, एक्झाम्पल हे कशा टाईपनं आपण सॉल्व करू शकणार आहे ते बघूया आपण आता. हां, तर याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल बघा या ठिकाणी दिलेलं आहे तुमच्या बुकमधलं. फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग असा तुमचा क्वेश्चन असेल. फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग. या ठिकाणी बघा फर्स्ट एक्झाम्पल जे आपण घेतलेलं आहे बघा. साइन थिटा इज इक्वल टू 1/2. 1/2 म्हणजे काय, 30 डिग्री. मग साइन थिटा इज इक्वल टू साइन π/6. हां, 30 म्हणजेच काय, π/6 रेडियनमध्ये. मग नेक्स्टला आपण एक सिम्पल सेंटेन्स कसं लिहायचं, इफ साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा इम्प्लाइज. मग साइन थिटाचा आणि इज इक्वल टू साइन अल्फाचा फॉर्म्युला आपण इथं लिहिणार आहोत. थिटा इज इक्वल टू n पाय -1 रेस टू n अल्फा आणि n बिलॉंग्स टू झेड. हा जो वर्ड आहे तो कायम लिहायचा, कारण हे दोघं इंटीजर आहेत. आलं लक्षात. नेक्स्ट आता या ठिकाणी देअरफॉर साइन थिटा इज इक्वल टू ज्या ठिकाणी अल्फा आहे त्या ठिकाणी काय टाकायचं आपण, π/6 ही व्हॅल्यू टाकायची. साइन थिटा इज इक्वल टू साइन π/6 इम्प्लाइज थिटा इज इक्वल टू n पाय -1 रेस टू n आणि अल्फाची तिथे काय व्हॅल्यू टाकली आपण, π/6 आणि n बिलॉंग्स टू झेड असं लिहिलं. मग नेक्स्टला आपण साइन थिटा इज इक्वल टू व्हॅल्यू काय आपल्याला दिली त्यांनी 1/2. मग साइन थिटा इज इक्वल टू 1/2 इम्प्लाइज थिटा इज इक्वल टू n पाय -1 रेस टू n π/6 n बिलॉंग्स टू झेड. अशा तऱ्हेने हे तुमचं पहिलं एक्झाम्पल झालं. एकदम सिम्पल लॉजिक आहे. फक्त चार्टमधले जे फॉर्म्युले आहेत ते तुम्ही पाठ करा. ओके, नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल बघू आता आपण.
पुढचं जे एक्झाम्पल आहे ते कॉट थिटाचं आहे. सेकंड एक्झाम्पल कॉट थिटा इज इक्वल टू 0. आता कॉटचा असा एक फॉर्म्युला आपण पाहिला आहे का तिथं चार्टमध्ये, तर नाही आहे. मग या कॉटचं काय केलं पाहिजे कन्व्हर्जन केलं पाहिजे. मग टॅन थिटा हा त्याचं कन्व्हर्जन होऊ शकतं. मग टॅन थिटा इज इक्वल टू 1 कॉट थिटा म्हणजेच काय 1/0. कॉट थिटा इज इक्वल टू 0. मग टॅन थिटा इज इक्वल टू काय आलं 1/0 म्हणजेच काय इन्फिनिटी. इन्फिनिटी म्हणजेच काय साधारणतः 90 डिग्री. 90 डिग्रीला टॅनला काय असतो इन्फिनिटी असतो. मग टॅन थिटा इज इक्वल टू 90 म्हणजेच काय टॅन पाय/2. मग इथं लिहायचं टॅन थिटा इज इक्वल टू टॅन अल्फा इम्प्लाइज हा चार्टमधला फॉर्म्युला आहे. त्या इम्प्लाइज थिटा इज इक्वल टू n पाय अल्फा आणि n बिलॉंग्स टू झेड. मग ज्या ज्या इथं अल्फा तुम्हाला दिसतोय त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं की पाय/2ची व्हॅल्यू जी अल्फाची ती तुम्ही पुटअप करायची. मग टॅन थिटा इज इक्वल टू टॅन पाय/2 इम्प्लाइज थिटा इज इक्वल टू n पाय प्लस पाय/2 n बिलॉंग्स टू झेड. मग कॉट थिटा मग आपल्या क्वेश्चन काय दिलं तर तसं लिहायचं कॉट थिटा इज इक्वल टू 0 इम्प्लाइज थिटा इज इक्वल टू n पाय प्लस पाय/2 n बिलॉंग टू झेड. हे तुमचं दुसरं एक्झाम्पल झालं. आता तिसरं एक्झाम्पल हे याच टाईपनं तुम्हाला सॉल्व करायचं आहे. मग या ठिकाणी बघा आता पुढचं एक्झाम्पल जरा वेगवेगळे टाईप्स तुम्हाला याच्यामध्ये एक्झाम्पलच्या येतील. या ठिकाणी बघा तिसरं एक्झाम्पल सेक थिटा इज इक्वल टू √2. तर सेक थिटासुद्धा फॉर्म्युला आपल्याकडे नाही आहे चार्टमध्ये. मग त्याचं कन्व्हर्जन करायचं. सेकचं कन्व्हर्जन काय कॉस थिटा इज इक्वल टू 1/सेक थिटा इज इक्वल टू 1/√2. 1/√2 म्हणजे काय 45 म्हणजे रेडियन म्हणजे काय पाय/4. मग कॉस थिटा इज इक्वल टू कॉस पाय/4. मग कॉस थिटा इज इक्वल टू अल्फाची व्हॅल्यू आपल्याला किती सापडली पाय/4. ती व्हॅल्यू इथं पुटअप करायची. कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा इम्प्लाइज थिटा इज इक्वल टू 2n पाय प्लस ऑर मायनस अल्फा n बिलॉंग्स टू झेड. मग पुटअप व्हॅल्यू करायची या ठिकाणी. मग ती व्हॅल्यू पुट केल्यानंतर कॉस थिटा इज इक्वल टू कॉस पाय/4 इम्प्लाइज थिटा 2n पाय प्लस ऑर मायनस पाय/4 n बिलॉंग्स टू झेड. मग लास्टला आपण आन्सर कसं लिहायचं हे एक्झाम्पलचं सेक्स थिटा इज इक्वल टू √2 इम्प्लाइज थिटा इज इक्वल टू 2n पाय प्लस ऑर मायनस पाय/4 n बिलॉंग्स टू झेड. इतकं सिम्पल ही एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायची आहे जनरल सोल्युशनची. फक्त तुम्ही तो काय केला पाहिजे चार्ट पाठ केला पाहिजे. पुढचं एक्झाम्पल बघा हे जरा डिफरंट टाईपचं. या ठिकाणी बघा साइन 2 थिटा इज इक्वल टू 1/2 असं दिलेलं आहे. साइन 2 थिटा इज इक्वल टू काय दिलेलं आहे 1/2. 1/2 म्हणजे काय 30 डिग्री. पण या ठिकाणी साइन 2 थिटा दिलेला आहे. आणि लक्षात मग साइन 2 थिटा इज इक्वल टू साइन 1/2 म्हणजे काय रेडियनमध्ये पाय/6. मग इथं लिहायचं साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा इम्प्लाइज थिटा इज इक्वल टू n पाय प्लस -1 रेस टू n अल्फा n बिलॉंग्स टू झेड. मग नेक्स्टला आपण परत तसंच लिहायचं. पण आपल्या व्हॅल्यू कुठल्या बघायचे साइन 2 थिटाची व्हॅल्यू बघायची. मग साइन 2 थिटा इज इक्वल टू अल्फा आहे त्या ठिकाणी पाय/6 पुट करायचं. साइन पाय/6 इम्प्लाइज थिटा इज इक्वल टू तो आहे तो फॉर्म्युला लिहायचा पाय/6 n बिलॉंग्स टू झेड. मग या ठिकाणी परत आपण या ठिकाणी असं करू शकतो साइन 2 थिटा या ठिकाणी बघा आता साइन 2 थिटा या ठिकाणी बघा आता साइन 2 थिटा इज इक्वल टू या ठिकाणी n पाय प्लस -1 रेस टू n पाय/6. फक्त हे एवढंच इक्वेशन घेतलं. काय घेतलं तर हे 2 थिटाची व्हॅल्यू काढायची आपल्याला. म्हणून 2 थिटा इज इक्वल टू n पाय प्लस -1 रेस टू n आणि पाय/6. तर या ठिकाणी तुम्ही बघितलं तर आपल्याला थिटाची व्हॅल्यू काढायची. या ठिकाणी थिटा जो आहे 2 जो आहे थिटाला काय इंटू आहे. मग तो या साईडला आला तर तो काय होणार डिवाइड होणार. म्हटल्यानंतर n पाय/2 आलं इथं प्लस -1 रेस टू n आणि इथं पाय/6 आहे. मग 6ला तर काय तो काय होणार 2 इंटू होणार. मग पाय/12 आलं. आलं लक्षात. मग n बिलॉंग्स टू झेड. मग आपलं आन्सर काय आलं साइन 2 थिटा इज इक्वल टू 1/2 इम्प्लाइज थिटा इज इक्वल टू n पाय/2 प्लस -1 रेस टू n इंटू पाय/12 n बिलॉंग्स टू झेड. अशा तऱ्हेने हे आपलं 4th एक्झाम्पल संपलं. आता पुढचं एक्झाम्पल बघूया आपण. पुढचं जे एक्झाम्पल आहे ते 5th एक्झाम्पल. त्या ठिकाणी ते सुद्धा थोडंसं याच्यापेक्षा डिफरंट आहे. बघा आता 4 साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 हे 5th एक्झाम्पल. 4 साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 हे 5th एक्झाम्पल. मग साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. साइन स्क्वेअर थिटा
व्हॅल्यू आपल्याला काढली आपण. साईन स्क्वेअर थिटा म्हणजेच काय, हे 1 आणि हे 4 आहे ते कुठल्या साईडला आले, हे 1 आणि 4 आहे ते या साईडला आले, म्हणजे काय डिवाईड आले, 1/4 आलं. मग साईन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1चं रूट काय 1 आणि 4चं रूट काय 2, म्हणजे 1/2चा स्क्वेअर आला. 1/2 म्हणजे साईन 1/2 म्हणजे काय 30. मग साईन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू साईन स्क्वेअर इथं π/6, म्हणजे आता आपल्याला ही अल्फाची व्हॅल्यू मिळाली. मग साईन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू साईन स्क्वेअर अल्फा implies theta is equal to n pi plus or minus alpha, n belongs to z. मग साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय आलं, साइन स्क्वेअर π/6 implies थिटा आणि त्याच्या पुढची व्हॅल्यू n पाय प्लस ऑर मायनस π/6 n बिलॉंग्स टू झेड आलं. मग आता आपल्याला इक्वेशन जे दिलं होतं कुठलं, 4 साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 implies थिटा इज इक्वल टू n पाय प्लस ऑर मायनस π/6 n बिलॉंग्स टू झेड. हे नवीन फॉर्मॅट आला. आता पुढचा फॉर्मॅटसुद्धा नवीनच आहे बघा. या ठिकाणी साइन थिटा इज इक्वल टू टॅन थिटा, हे पुढचं एक्झाम्पल नंबर 6. साइन थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. मग साइन थिटा इज इक्वल टू टॅन म्हणजेच काय, साइन अपॉन कॉस. ह्या दोघांचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं. कुठलं, साइन थिटा आणि कॉस थिटा. मग साइन थिटा इंटू कॉस थिटा असं झालं, इज इक्वल टू काय साइन थिटा. मग साइन थिटा इंटू कॉस थिटा, साइन थिटा या साईडला आलं तर मायनस साइन थिटा इज इक्वल टू 0 राहिलं. मग या दोघांमधून काय केलं आपण, साइन कॉमन काढला. मग साइन कॉस थिटा -1 इज इक्वल टू 0 राहिलं. मग आता ह्या ठिकाणी काय झालं बघा, साइन थिटा इज इक्वल टू 0 और कॉस थिटा -1 इज इक्वल टू 0. मग साइन थिटा इज इक्वल टू 0 और कॉस थिटा हा -1 आहे तर या साईडला गेला +1 झाला. मग आपल्याला काय मिळाली थिटाची व्हॅल्यू, साइन थिटा इज इक्वल टू 0 आणि या साईडला कॉस थिटा इज इक्वल टू कॉस 0. मग आपण साईनचा फॉर्म्युला लिहायचा एका साईडला कॉसचा. मग साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा इम्प्लाइज थिटा इज इक्वल टू n पाय प्लस -1/n अल्फा. मग हा फॉर्म्युल्यामध्ये अल्फाची व्हॅल्यू काय टाकली आपण 0. मग आपल्याला आन्सर काय मिळालं, थिटा इज इक्वल टू n पाय. या ठिकाणी सुद्धा कॉस 0ची व्हॅल्यू टाकली आपण याच्यामध्ये कॉस थिटाच्या फॉर्म्युल्यामध्ये. मग थिटा इज इक्वल टू 2n पाय प्लस ऑर मायनस 0, 0 कॅन्सल झालं. मग काय झालं, थिटा इज इक्वल टू 2n पाय. मग आपलं आन्सर कसं आलं, जनरल सोल्युशन ऑफ साइन थिटा इज इक्वल टू टॅन थिटा इज थिटा इज इक्वल टू n पाय आर थिटा इज इक्वल टू 2n पाय, n बिलॉंग्स टू झेड. आता नेक्स्ट एक्झाम्पल हे जे एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे आपल्या बुकमध्ये, हा नवीनच फॉर्मॅट त्यांनी या वर्षीपासून टाकलेला आहे आपल्या बुकमध्ये. तो फॉर्मॅट असा आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन हॅव सोल्युशन. विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन हॅव सोल्युशन म्हणजे काय, तुम्हाला फक्त सोल्युशन आहे का नाही, निघू शकतं का ते फक्त सांगायचं आहे. या ठिकाणी फर्स्ट एक्झाम्पल बघा काय आहे. या ठिकाणी फर्स्ट एक्झाम्पल कॉस 2 थिटा इज इक्वल टू -1/2. आता हे एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो बघा. कॉस 2 थिटा इज इक्वल टू काय, समजा 1 म्हणजेच काय कॉस पाय धरू आपण. तर कॉस थिटा इज इक्वल टू काय, कॉस अल्फा. हे इम्प्लाइज कुणाबरोबर होतं, कॉसचा फॉर्म्युला थिटा इज इक्वल टू काय 2n पाय प्लस ऑर मायनस अल्फा. हे होऊ शकतं, हे ॲश्युमेबल आहे. मग 2 थिटा इज इक्वल टू 2n पाय प्लस ऑर मायनस पाय. मग थिटा इज इक्वल टू हे 2 काय केलं आपण, या साईडला डिवाईड झालं. या साईडला काय झालं, डिवाईड झालं. मग काय झालं, 2n पाय अपॉन 2 प्लस ऑर मायनस पाय. मग हे 2ला 2 कॅन्सल झालं तर हे येतं. मग आता तुम्हाला ह्याचं इक्वेशन तुम्हाला मिळू शकतं, सोल्युशन मिळू शकतं. मग तुम्ही फक्त इथं काय लिहायचं, दिस इक्वेशन हॅव सोल्युशन. तुम्हाला पेपरमध्ये फक्त एवढंच लिहायचं आहे, सोडवून दाखवलं तरी चालेल. येतं लक्षात तुमच्या. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू -1. मग कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस पाय. पण याचं सोल्युशन तुम्ही काढू शकत नाही का, तर कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस पाय. मग कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस थिटा असं आपल्याला फॉर्म्युला हा नाही. म्हणून आपण काय लिहायचं, सो दिस इक्वेशन डू नॉट हॅव सोल्युशन. ओके. नंतर पुढचं एक्झाम्पल 2 साइन थिटा इज इक्वल टू 3 असं. तर साइन थिटा इज इक्वल टू 3/2 असा फॉर्म्युला आहे का आपल्याकडं, तर नाही. याचं सोल्युशनसुद्धा निघू शकत नाही. मग काय लिहायचं, दिस इक्वेशन डू नॉट हॅव सोल्युशन. लक्षात आलं. ओके. आणि लास्ट एक्झाम्पल, पुढचं एक्झाम्पल 3 tan इज इक्वल टू 5. तर tan इज इक्वल टू काय 5/3. मग 5/3 सुद्धा हा सुद्धा फॉर्म्युला आपल्याकडे आहे का, तर नाही. मग याचं इक्वेशन काय लिहायचं, दिस इक्वेशन डू नॉट हॅव सोल्युशन. आता तुम्हाला एक महत्त्वाची सूचना, हे जे एक्झाम्पल आहे 3 tan 5 इज इक्वल टू 5 हे एक्झाम्पल याच्या बुकमध्ये आपल्या सोल्युशन निघेल
निघतं सोल्युशन, हॅव अ सोल्युशन असं लिहिलं आहे, तर ते रॉंग आहे. हे जे आहे ते आपण करेक्ट तुम्हाला सांगितलेलं आहे. पुस्तकामधले ते रॉंग आहे. तर तुम्ही म्हणाल की पुस्तकामध्ये राईट आहे, मग तुम्ही रॉंग कसं सांगतायत, तर आपलं आहे ते बरोबर आहे, पुस्तकातलं प्रिंटिंग मिस्टेक आहे. ओके, अशा तऱ्हेनं आपला जनरल सोल्युशन हा चॅप्टर, हा जो पॉईंट आहे तो संपलेला आहे. ओके, थँक्यू.